विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरील चर्चेत विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत उपसभापती म्हणून सचिन अहिर हे सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला। सभागृहात बोलताना खोडके म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सचिन अहिर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असून त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत। गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने प्रभावी भूमिका घेतली होती। विशेषतः कामगारांसाठी राखीव असलेल्या 1/3 घरांच्या हक्कासाठी त्यांनी ठाम भूमिका मांडली आणि त्याला योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। खोडके यांनी सांगितले की मुंबईतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सचिन अहिर यांचा मोठा प्रभाव राहिला असून त्यांनी कधीही कोणालाही दुखवणारे राजकारण केले नाही। सर्वपक्षीय सदस्यांशी सुसंवाद ठेवत त्यांनी लोकहिताचे प्रश्न सातत्याने मांडले। यापूर्वी म्हाडाचे राज्यमंत्री, रिपेअर बोर्डाचे अध्यक्ष आणि विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना सचिन अहिर यांनी प्रशासनाचा मोठा अनुभव मिळवला असल्याचे सांगत हीच प्रशासकीय जाण त्यांच्या उपसभापती पदाच्या कार्यकाळातही दिसून येईल असा विश्वास खोडके यांनी व्यक्त केला। शेवटी त्यांनी उपसभापती म्हणून सचिन अहिर सभागृहातील प्रत्येक सदस्याला न्याय देतील, तसेच समाजातील वंचित आणि पीडित घटकांचे प्रश्नही ते प्रभावीपणे मांडतील असा मला पूर्ण विश्वास आहे, असे म्हणत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। माननीय सभापती महोदय, आज सचिन भाऊचा उपसभापतीमधून प्रस्ताव मांडण्याची जी एक संधी मिळाली त्याबद्दल मी आपला आभार मानतो। सचिन भाऊ आणि आम्ही जवळपास 99 पासून सोबत काम करत आलो आहे। 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ज्यावेळेस फॉर्मेशन झालं त्यावेळेस सचिन भाऊ असतील, प्रतापजी सरनाईक असतील, उदयजी सावंत असतील, प्रसाद लाड असतील, गणेश नाईक साहेब आहे, तनपुरे साहेब बसले आहे, तनपुरे साहेबांचे वडील होते, अनिकेतजी तटकरेंचे वडील होते। आम्ही सर्वजण 99ला या राष्ट्रवादी फॉर्मेशनच्या वेळेस सोबत काम केलेलं आहोत आणि प्रत्येकाने त्यांचा गिरणी कामगारांचा किंवा युनियनचा, कामगार युनियनचा उल्लेख केलेला आहे। मी आपल्याला सांगू शकतो की गिरणी कामगारांच्या घराचा जो प्रश्न आहे त्यावेळेस विधानसभेमध्ये असतील किंवा बैठकीमध्ये असेल त्यावेळेस जो 1/3 जो निर्णय झाला त्याच्या मागची खऱ्या अर्थानं प्रेरणा जी होती ती सचिन भाऊची होती। कारण की ज्या गिरणीच्या जमिनी होत्या त्या त्यांना परत करण्याचा जो निर्णय झाला त्याच्यात खरी भूमिका 1/3ची जी कामगारांसाठी राखीव असली पाहिजे ही जी भूमिका त्यावेळेस सचिन भाऊने मांडली त्याला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप मिळालं आणि गिरणी कामगारांना घरं मिळण्याचा रस्ता मोकळा झाला। सचिन भाऊ एक अजातशत्रू आहे। त्यांच्या आजपर्यंत कोणी असं दिसणार नाही की सचिन भाऊच्या बाबतीत कोणी विरुद्ध बोललं किंवा सचिन भाऊंनी कोणाला दुखवलं, परंतु एक निश्चित आहे की सचिन भाऊचा दरारा पण मुंबईमध्ये त्या काळात आम्हाला आठवते की त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असताना सचिन भाऊचा जो मुंबईमध्ये दरारा होता आणि तो दरारा आजही त्यांचा तसाच कायम आहे। आणि पुढच्या काळामध्ये सचिन भाऊंना जी आता संधी मिळालेली आहे, कारण की त्यांनी रिपेअर बोर्डाचं अध्यक्षपद सांभाळलेलं आहे, म्हाडाचे राज्यमंत्री म्हणून केलेलं आहे, वेगवेगळ्या विषयाचा त्यांचा चांगला अनुभव आहे आणि मित्रत्व करण्याचं आणि सर्वांना सांभाळून घेण्याचं पहिलेपासून त्यांचं जे धोरण आहे ते धोरण खऱ्या अर्थानं उपसभापती या चेअरवर बसताना ते 100% सर्वांना न्याय देतील। सर्व घटकांना म्हणजे विधान परिषदेच्या सदस्यांना तर देतीलच, परंतु समाजातला जो पीडित वर्ग आहे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं ते प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील एवढं मला विश्वास आहे। आपण मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार आणि पुढच्या काळामध्ये सचिन भाऊ सर्वांना न्याय देतील असा विश्वास बाळगून मी माझे 2 शब्द संपवतो।